जावेद मियादाद घरी आला तरी पाकसोबत क्रिकेट खेळणं योग्य नाही अशी स्पष्ट भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली। पाकसोबत क्रिकेट खेळण्यास आदित्य ठाकरेंचा विरोध कायम असल्याचं त्यांनी सांगितलं। ठाकरेंना सोबत येण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं होतं, त्यावरूनही आदित्य ठाकरेंनी मिश्किल टोलेबाजी केली। मुंबई विकणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही असं सांगत भाजपसोबत जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। फलंदाज आता क्रीजवरती सेट झालेले, आता पुढचे आता सगळे सुरू होतील। होय, पण एक आहे, जेव्हा जावेद मियादाद घरी येतो तेव्हा आम्ही त्यांना पण सांगतो की क्रिकेट पाकिस्तान शिवाय सोबत खेळू शकणार नाही, पाकिस्तान सोबत क्रिकेट नाही। भाजपने आपली भूमिका बदललेली आहे। खरोखर भाजपा सत्तेत असती, खरी भाजपा सत्तेत असती तर कदाचित पाकिस्तान बरोबर क्रिकेट त्यांनी खेळायला नाकार दिला असता। पण कदाचित कुठेतरी बीसीसीआयचं भाजपवर काही दबाव आहे का, बीसीसीआयचं काही जास्ती वजन पडते का भाजपवर, हा एक विचार करणं गरजेचं आहे। बीसीसीआयची लालच किती होते का पैशांसाठी, हा एक विचार करणं गरजेचं आहे। पण आम्ही तर भूमिका बदललेली नाही। पाकिस्तान बरोबर जोपर्यंत त्यांचे आतंकवादी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट खेळू देणार नाही आणि खेळणार नाही, ही भूमिका आपल्या देशाची असायला पाहिजे, सगळ्यांचीच आहे। विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरेंना संबोधून सीएम म्हणतात की असं काही नाही, तुम्ही सुद्धा इथे असू शकता, असं दोन वेळा ते म्हणतात। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आत्ताच्या पार पडलेल्या अधिवेशनात, त्याचा अर्थ काय घ्यायचा? नाही, ते पुन्हा येईन तीनदा बोलले होते ना, हे फक्त दोनदा बोलले, तिसऱ्यांदा बोलल्यानंतर आपण बोलू। पण मी जसं म्हणतो तसं की राजकारणात ते जे क्लासिक बघा, परत बातमी मिळेल, सर्व दरवाजे उघडे आदित्य ठाकरेंनी दिले संकेत आहेत की नाहीत, मग आहेत की नाहीत, दरवाजे उघडे आहेत की नाहीत, तो तर दिसतोय मला उघडा तिकडचा। पण तिकडनं फडणवीस येण्याची शक्यता आणि खरंच येणार आहेत, तेव्हा आले तर तुम्ही काय करणार? स्वागतच करेन ना, म्हणजे ह्या बाजूला तुम्ही बोलताय, बरोबर आहे। मी एक्झॅक्टली तेच म्हणतोय। आपल्या कोणती बाजूला. बाजू आहे ते सोडून द्या, तुमच्या बाजूला मी कुठे, तुमच्या बाजूला तुम्ही करणार की म्हणजे नाही? तुम्ही सांगता ते विरोधी पक्षात येतात। ते म्हणताय की तुम्ही आमच्या आता बाजूला, कदाचित कॅबिनेटमध्ये खूपदा त्यांना तीच पक्षाची भूमिका मांडायला लागते, विरोधी पक्षाची। अदानी समूह धारावी गिळायला निघालेला आहे। कालच आम्ही कोळीवाड्यात होतो, त्याच्या आदल्या आठवड्यात आम्ही कुंभारवाड्यात होतो। धारावीमध्ये जी भीती आहे, मुलुंडमध्ये आहे, विक्रोळीमध्ये आहे, कुर्ल्यामध्ये आहे, घाटकोपरमध्ये आहे, ज्या प्रकारे जवळपास 1600-1700 एकर अदानी समूहाला फुकटात दिलेले आहेत। मुंबई इज नॉन निगोशिएबल, महाराष्ट्र इज नॉन निगोशिएबल। तुम्ही असेच जर सगळ्यांच्या घशात मुंबई किंवा महाराष्ट्र टाकायला लागलं तर हे चालणार नाही। आम्ही जरी गेलो तरी हा एक विरोध असणारच आहे, आणि म्हणून जोपर्यंत ह्या काही गोष्टी स्पष्ट होऊ शकत नाही, ज्यांनी आपलेच धोरणं सोडलेली आहेत किंवा मुंबई विकायला काढली, त्यांच्यासोबत कसा हात मिळवू शकतो आम्ही?